बक्षीस आहे ते नंतर थोड्या वेळाने घेऊन जा, ट्रॉफी आणि टोपी आणि टी शर्ट्स. मॅच ऑन. पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही, निर्धाव चेंडू. संकेत ज्याप्रमाणे चावी सापडलेली आहे, जी कोणाच्या चाव्या आहेत त्यांना सापडलेल्या आहेत या ठिकाणी ओळख पटवा आणि चाव्या घेऊन जा बाईकच्या. मॅच ऑन झाले. एमडी वॉरियर्स वायशेत विरुद्ध संतोष मयकर 11 थर्ड चाळमाळा. दुसरा चेंडू लागोपाठ, निर्धाव येतो, डॉट बॉल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय क्वालिफाईंगची मॅच असणार आहे. हा संघ जो सामना जिंकेल तो खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवशी आपण पाहतोय 4 संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहेत, तर उद्या सुद्धा 4 संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्यानंतर आपण अंतिम दिवशी क्वालिफायर, क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल खेळणार आहोत. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑफ सीमारेषा पार. चेंडू 1 बाउन्स, चौकार. ठिकाणी सापडलेले आहेत, तर कोणी येऊ नका चावी घेण्यासाठी. मॅच अनुभव. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चूक नाही. फलंदाज नागेश टाकतो पाहिल्या. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. वैयक्तिक 4 धावा खेळून नागेश बाद होतोय. खऱ्या अर्थानं लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून जास्त धावा आल्या नाहीत. त्याची बॅट ओसंडून व्हायली पाहिजे होती, पण त्याच्या बॅट मधून कोणते धावा आले नाहीत. नक्कीच हा सामना नक्कीच जिंकला तर खऱ्या अर्थानं क्वार्टर फायनलला, किंवा जर हा सामना हारला तर पुढच्या फेरीमध्ये नक्कीच त्याची बॅट लागेल असं आपण हे करूया, प्रेडिक्ट करूया, आशा करूया. दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदलवलं जात आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती मेहबूब, गोलंदाज प्रशांत धब्बा. पहिला चेंडू मेहबूब खेळतो, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. याच्या बॅटमधून आले या सामन्यामध्ये पहिला षटकार. पुन्हा एकदा प्रशांत धाबा. पुढचा चेंडू हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगत होते. बघता बघता पहिलं षटक पूर्ण होत आहे. दापलकरती धावा येतात 10. 1 षटकार 1 चौकार. 10 धावा दापलकरती. 1 फलंदाज प्रशांत धाबा याने बाद केलाय, अर्थात संघाचा ओपनर सलामीवीर नागेश शीत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पूर्ण झाले. नवीन गोलंदाज अजय मयकर, स्वतः कर्णधार, गोलंदाजीच्या मागवरती, अर्थात पॉवर प्लेचं षटक नक्कीच तो टाकत नाहीये. अनुभवी गोलंदाज प्रशांत धाबा या ठिकाणी गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पण आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन संपलेली आहे, तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्याचप्रमाणे लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला, आणि आतमध्ये 4-5 क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे 2 गोलंदाज. पुन्हा एकदा पाहतोय दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. पहिला चेंडू अजय मयकर टाकण्यासाठी तयार. डावखोऱ्यात आता गोलंदाज खेळलाय. ओव्हर पॉइंट. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार.
पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं जाते अजय मयेकरच्या गोलंदाजीवर, स्वतः कर्णधारावर या ठिकाणी आक्रमण केलं जाते. फलंदाज आहे महबूब. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, धीरज उलटा हाताने खेळतोय, रिव्हर्स उलटा फटका, चेंडू पॉइंटला येतोय पण किपर त्या ठिकाणी यष्टिरक्ष कोणती चुकत नाही. फलंदाज वरती मागच्या चेंडूवर गोलंदाज अजय मयेकर अर्थात स्वतः कर्णधार आउट करतोय तो समोरच्या संघाचा कर्णधार अर्थात धीरज शिलिमकर. कॅप्टननी आउट केला कॅप्टनला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. कपिल पाटील. कपिल पाटील टीव्ही सेट वरती आपण बघतो कपिल शर्माची कॉमेडी. सोनी मॅक्स, सोनी सेट वरती, सेट इंडिया टेलिव्हिजन वरती कपिल शर्माचा शो होतो. आता मात्र काही कारणास्तव तो शो बंद झालाय. नेटफ्लिक्स वरती ऑनलाईन तुम्ही बघू शकता द ग्रेट कपिल शर्मा शो. पुन्हा मैदानात जाऊया. नवीन फलंदाज कपिल खेळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाजीवर अजय. ब्लॉक बॉल चेंडू खेळून काढला कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होण्याची संधी आणि चेंडू पूर्णपणे गॅदर करत नाहीये. एक धाव पुणे, चोरटी धाव म्हणता येईल. धाव फलकावरती एक धाव वाढणे. 15 runs on the scoreboard. Second over in progress. 1 wicket down, 2 wicket down. Batsman out Nagesh and Dhiraj Shilimkar. पुन्हा एकदा अजय मयेकर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू, आकोटापाचा चेंडू खेळून काढलाय पण चेंडू जातोय घोषित परिसरामध्ये. एका धावेची भर होईल आणि एका धावेनिशी धापलकावरती धावा येतात. 16 runs on the scoreboard. 2 wickets down. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 4 षटकांच्या सामन्यामध्ये काहीशी स्लो सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, या षटकामध्ये 6 धावा अद्याप कुठल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रशांत चेंडू खाली येतोय, सुनील चेंडू खाली येतोय, कोणती चूक करत नाही फलंदाज. फलंदाज महबूब बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतोय शांतनु पेडणेकर, एक अष्टपैलू खेळाडू. नक्कीच आता प्रोफेशनल सारखा तो हँड ग्लोव्ज घालतो. काय आता करेल या सामन्यामध्ये ते देखील बघणं महत्वाचं आहे, कारण प्रॅक्टिस वरती लांब लांब षटकार मारतो बारक्या पोरांना, पण आता मोठी पोरं समोर आहेत, कशा पद्धतीने खेळेल ते देखील बघणं महत्वाचं आहे. कारण समोर गोलंदाज आहे स्वतःचा कर्णधार, दुसऱ्या ऑपोजिट संघाचा कर्णधार अर्थात अजय मयेकर, आणि चेंडू बाकी आहे 3. 2 चेंडू होणं बाकी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज नवीन आलाय शंतनू पेडणेकर. एक बॉल आहे. हा चेंडू आपण पाहतो हवेत, फलंदाज बाद होईल का? यष्टिरक्षक धावतोय आणि चूक होतोय. दरम्यान एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय घोषित परिसरात. एका धावेची वर. 17 धावा, 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2 षटक पूर्ण, 17 धावा धापलकावरती लागतात. शंतनू आणि कपिलची जोडी मैदानात आपण पाहतोय. अर्थात वरचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर शेवटचे किंवा पुढचे 2 फलंदाज काय करतील हे देखील बघणं महत्वाचं आहे, कारण धावसंख्या जर जास्त बनवायची असेल तर या 2 खेळाडूंना मोठे मोठे फटके लागावे लागतील, तरच सामना जिंकू शकतो. नाही तर हाराला
हाराला सामोरं जावं लागेल, कारण अजून एक चान्स असणार आहे. एक सामना त्यांनी जिंकलाय, हा सामना जो कोणी संघ हारेल त्याला एक संधी असणार आहे. एक सामना जर त्यांनी जिंकला तर या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पण हा सामना खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे, कारण हा सामना जो संघ जिंकेल तो खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील दुसरा संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज सुनील बांधकर. यॉर्कर चेंडू घेऊन काढला, प्रशांत दाबा क्षेत्ररक्षण करतोय. कोणती चूक करेल काय? चूक करतोय. या ठिकाणी साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडतोय. फलंदाजाला मिळतोय जीवनदान. कपिल पाटील याला मिळते जीवनदान. आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शंतनू पेडणेकर. खऱ्या अर्थानं मोठे फटके लगावण्याची गरज असेल, कारण सन्मानजनक टोटल जर तुम्हाला बनवायची असेल. पुन्हा एकदा सुनील, यावेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट सीमा रेषा पार. शंतनूच्या बॅटमध्ये देतो षटकार. ठिकाणी कार्यरत आहे संपूर्ण 3 दिवस. पुढचा चेंडू पाहतोय, आकोट टप्प्याचा चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. लेग स्टंपच्या बाहेर. वाईट चेंडू. वाईट रिव्ह्यू, फेकीचा रिव्ह्यू आहे. सुनील बांधकर याच्यावर अवैध शैलीचा रिव्ह्यू. पंच या ठिकाणी कार्यरत आहेत. थर्ड अंपायर अवैध शैलीचा फेकीचा या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलंय. जोपर्यंत रिव्ह्यू होईल तोपर्यंत मी आर्यन खारकर, अनिकेत कुलपे, त्याचप्रमाणे सुशांत पाटील MD वॉरियर संघाचा तिघांनी यायचं या ठिकाणी. अमोल घरत, 4 जणांनी यायचं पटकन. आपली मॅन ऑफ द मॅच साठी जी सुनील बॅनकर खेळतोय तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट अजून नंतर देऊ, परंतु तोपर्यंत टोप्या आल्या त्या घेऊन जा आपण. आर्यन खारकर, अमोल घरत, सुशांत, या आपल्या टोप्या घेऊन जायचं आहे. टी शर्ट नंतर परत बोलवतो. टी शर्ट थोड्या वेळात येतील. मैदानावरती डिसिजन पेंडिंग आहे. आर्यन खारकर, अनिकेत कुलपे, अमोल घरत, सुनील बांधकर, त्याचप्रमाणे अनिकेत कुलपे या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या टोप्या आलेल्या आहेत. तर त्या घेण्यासाठी यायचंय, म्हणजे आमच्यावरचं बोज नक्कीच कमी होईल. तुम्हाला टी शर्ट्स फक्त राहतील, नंतर उद्या किंवा परवा देऊ. तर टोप्या घेण्यासाठी यायचंय, नंतर देऊ, थोड्या वेळाने देणार आहोत आजच्या दिवसामध्ये. आणि टोप्या घालून खेळा, कारण उन्हाचा प्रकोप आहे. जे संघ या ठिकाणी क्वालिफाय झाले त्यांनी नाही घातले तरी चालेल, उद्या घाला. तर डिसिजन पेंडिंग आहे अद्याप थर्ड अंपायर कडे. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. गोलंदाजाची शैली कोणत्याही प्रकारे वादग्रस्त नव्हती या चेंडूवर. याच दरम्यान राजीव शास्त्री, एक लेजेंडरी क्रिकेटर, अलिबाग तालुक्यामधील, रायगड जिल्ह्यामध्ये, ज्याच्या नावाचा दबदबा अद्यापपर्यंत आहे, होता आणि आहे, यांचं आगमन झालंय. त्यांचं शब्दसुमनाने मी स्वागत करतोय. आणि नंतर त्यांचा सत्कार आपण एकत्र करणार आहोत. जेव्हा सत्कार होतील उद्या तेव्हा आमदार साहेबांच्या हस्ते. चला पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती, अर्थात शंतनू पेडणेकर. यावेळेला सुद्धा मोठा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. वरून जाईल काय? निर्धाव चेंडू, अर्थात लेग बाईज कोणती धाव आली नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगत होते. आणि 2 चेंडूंना बाकी, अर्थात तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे. त्यानंतर अजून एक षटक घेणं बाकी. पहिल्या सत्राचा खेळ मैदानात मध्ये सुरू आहे.
नेक्स्ट बॉल, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, षटकार. मीत ऋग्वेद थळ लाटी, काळभैरव लाटी आणि त्यांच्या विरोधात असेल समा वॉरियर्स घरताळी. यापुढे होणारा सामना नाणेफेकीसाठी लगेच यायचा आहे. मीत ऋग्वेद 11 काळभैरव लाटी तर समा वॉरियर्स घरताळी. मैदानावरती आपण पाहतोय ब्लॉकवर टाकलेला चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेला. एक धाव नक्कीच मिळते. 38 धावा धापलकावरती येतात. शेवटचं षटक, 6 चेंडू, 6 डिलिव्हरीज रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. 6 चेंडू येणं बाकी. कितपर्यंत धावांची मजल मारेल ते देखील बघणं महत्वाचं आहे, कारण फलंदाजी आहे एमडी वॉरियर्स वायशेत संघाची. चला लगेच बॉलर जायचंय. टायमिंग लावलेला आहे. बॉलर लगेच बॉलिंग वर जायचंय आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. 38 रन्स, 3 षटक पूर्ण, 38 धावा. फलंदाज बाद झाले 3 गडी बाद, 38 अशी धावसंख्या आपण पाहतोय. मैदानावरती आक्रमण करायला तयार आहे फलंदाज कपिल पाटील, त्याचप्रमाणे शंतनू पेडणेकर. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावून खेळतोय. 2 चेंडू 3 षटकारांनिशी खेळतोय. 3 षटकारांशी खेळतोय अर्थात शंतनू पेडणेकर. स्ट्राईक घेतली होती शेवटच्या चेंडूवरती. नवीन गोलंदाज विकी नाईक. लास्ट ओव्हर, लास्ट 6 बॉल लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. फर्स्ट बॉल, शंतनू या ठिकाणी कोणताही चूक नाही. फलंदाज बाद. चेंज जे कोणी प्लेअर करणार आहेत करावं लागणारच आहे. ते चेंजेस असतील ते या ठिकाणी सांगायचे आहेत. आमच्याकडे त्या ठिकाणी ड्रीम्स क्रिकेट अलिबागचे या ठिकाणी बसलेले आहेत नावं टाकण्यासाठी, तर त्यांना चेंज करावं लागतं मॅच सुरू होण्याच्या आधी. नंतर सांगू नका, ही कळकळीची विनंती. चला मैदानावरती शंतनू बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय अभिराज पाटील. अभिराज पाटील कशा पद्धतीने खेळेल? 5 चेंडू बाकी आहेत. जास्तीत जास्त धावा खऱ्या अर्थानं बनवायच्या आहेत. धावसंख्या झाली 38 रन्स. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गोलंदाज विकी याने आणि नवीन फलंदाज आलाय अभिराज. स्ट्राईक एंड वरती विकी टू अभिराज. पहिला चेंडू बॅटल मैदानावरती सुरू होईल. वैयक्तिक अभिराज पहिला चेंडू खेळेल. षटकातील दुसरा चेंडू. फटका येतो डीप स्क्वेअरला, डीप मिड विकेटच्या दिशेला. एक धाव नक्कीच मिळेल. दोघं जण क्षेत्ररक्षण करतायत. तू मेमे मध्ये 2 धावा नक्कीच मिळतात. क्षेत्ररक्षण चुकीचं झालंय. खऱ्या अर्थानं चेंडू एका क्षेत्ररक्षणाचा होता परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षणाने अडवला. 2 धावा मिळतात. धावसंख्येवरती 2 धावांची भर. 40 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 40 रन. फर्स्ट बॅटिंग एमडी वॉरियर्स वायशेत. 40 रन, 4 विकेट. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू परंतु पायावरती आदळला. त्या ठिकाणी यष्टीरक्षक खूप मोठी चुकी करतोय. थेट बॉलर चुकी करतोय. अर्थात गोलंदाजाच्या माध्यमातून 2 धावांचा बोनस आणि फेकी करतोय ती यष्टीरक्षकाच्या बाजूने. चेंडू जातो घोषित परिसरामध्ये. 2 धावे निश्चित दाखल करते. धावा 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज आलेला अभिराज पाटील. वैयक्तिक 4 धावेनिशी खेळतोय. मयूर विकी ऑन द बॉलिंग मार्क. शेवटचे 3 चेंडू. लास्ट 3 डिलिव्हरीज कमिंग अप. रेडी फॉर प्ले अभिराज पाटील. हा चेंडू हवे. सुनील बांदकर येतोय. कोणती चूक करणार नाही. फलंदाज कपिल.
फलंदाज एंटर करतोय ऑन द बॅटिंग क्रीज, बॅटिंग मार्क, स्ट्राइक एंड वरती. सुशांत मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. पहिल्या फेरीमध्ये बॅटिंग करणारा संघ वायशेत, एमडी वॉरियर्स वायशेत संघाकडून. आता मात्र खेळी त्याच्या वाटेला आले चेंडू 2. कदाचित 2 षटकार आले तर सन्मानजनक टोटल होऊ शकते, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज समोर असेल. विकी कशा पद्धतीने खेळेल, विकी टू डावकुऱ्या त्याचा फलंदाज सुशांत. विकी नाईक विरुद्ध सुशांत पाटील. 5वा चेंडू ऑन मध्ये लोअर फुल टॉस खेळून काढला आहे डीप मिड विकेटच्या दिशेला. एक टप्पा चेंडू आळवतोय. 2 धावा मिळतील. ओव्हर थ्रोने 1 धाव किंवा चेंडू जाईल का सीमा रेषा पार. चौकार. आणि या चाललेले आहात. धन्यवाद. या स्पर्धेसाठी तुम्ही आलात. झेंडार कटार ग्रुप, झेंडार कटार. लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी कमिंग अप इन द लास्ट ओव्हर. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. लास्ट बॉल सुशांतच्या बॅट मधून आपण पाहतो. 1 धावेचा प्रयत्न असणार आहे, पण चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. उर्वरित काम यष्टीरक्षक आणि गोलंदाज करतायत. फलंदाज सुशांत बॅक टू द पवेलियन. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. चला टॉस करून घ्यायचा आहे. कालभैरव लाठी मित अँड ऋग्वेन संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. जयेश लट नाणेफेक करण्यासाठी यायचं आपण. नाणेफेकीसाठी मी राजू शास्त्री यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पैसे कुठे? टॉस का बॉस. नेक्स्ट मॅच. चला नाणेफेकीसाठी राजू शास्त्री आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. या ठिकाणी मित अँड ऋग्वेन कालभैरव लाठी विरुद्ध समा वॉरियर्स. समा वॉरियर्स लोणारे विरुद्ध मित अँड ऋग्वेद लाठी. कॅप्टन जयेश लट. थँक्यू सो मच संकेत. ग्रामस्थ मंडळ थल आयोजित दमदार थल प्रीमियर लीग 2024 समा 11 लोणारे 4 षटकांचा होणारा सामना. जुने चेंडू देण्यात येतील. आपल्या उपस्थित सन्मान्य राजू शास्त्री सर यांच्या माध्यमातून आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला मित अँड ऋग्वेन 11 लाठी. समा 11 चा कॉल असेल. हेड इज कॉल आणि ऍब्सोल्युटली हेड इज कम. समा 11 लोणारे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. तर यश मात्र आपला डिसिजन काय असेल? बॉलिंग घेऊ आम्ही पहिले. 4 षटकांचा सामना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत स्टॉप करण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिला सामना हरलात, आता मात्र तुम्हाला डू अँड डाय करो या मरो. नक्कीच या सामन्यामध्ये जर जिंकलात तर पुढची लढत तुमची होईल, अन्यथा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल.
ओके, विश्व दिवस जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. सन्माननीय विकास दादा की जुबानी. धन्यवाद मुन्ना, थँक्यू सो मच. जरा फास्ट करायचं आहे कारण आपल्यालाच आजच्या दिवसात सामने खेळावे लागतील, कारण नंतरचे जे शेवटचे 2 सामने ते 3-3 षटकांचे खेळवण्यात येणार आहेत. आपण बघतो या ठिकाणी लेजेंडरी क्रिकेटरांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. राजू शास्त्री आहेत. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. हे दिले ना त्यांचं ना, नाही हे नंतरचं मॅच आहे. ऋग्वेनचं दिलंय कुठे नाही. जयश्लेट आपला चेंजेस साठी ही लिस्ट घेऊन जा आणि चेंज कोण आहे ते सांगायचं आहे. कालभैरव लाठी आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन जायचं आहे या ठिकाणी आणि कोण चेंजेस आहेत ते सांगायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी तब्बल 49 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 49 धावा, 11 धावा, 13 धावा, जवळजवळ 12.5 धावांचं टार्गेट आहे. 12.25 धावांचं. बघूया संघाचे जे फलंदाज सलामीवीर आलेले आहेत ते म्हणजे सुनील बानकर आणि कुणाल हातनी, ज्या जोडीने मागच्या अतिशय चांगली कामगिरी केली होती ती जोडी मैदानात आहे. पहिलाच रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो, फर्स्ट डिलिव्हरी, आणि त्यामध्ये चूक. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी, किंवा बनी तो आबाद, नाही तो बर्बाद, अशा पद्धतीचा हा स्ट्रोक होता. चेंडूचा अंदाज गेलेला नाहीये. पहिल्या चेंडूवर उलट्या हाताने फिरवण्याचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नात अपयश आलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुरुवात चांगली करून दिली. धीरज शेलिमकर संघाचा कर्णधार, लिडिंग कॅप्टन, लिडिंग ऑन द फ्रंट, अशा पद्धतीची भूमिका बजावताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकतो. 49 धावांचं लक्ष्य, परंतु पुन्हा दुसऱ्या चेंडूवर बॅकफूट येऊन कट करण्याचा प्रयत्न होता. धावचीची शक्यता होते आणि फलंदाज धावचीत बाद. इट्स अ बिग 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 ब्लो. या ठिकाणी 2 चेंडू झालेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरचा, त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. अचूक फेक केला. कुणाल हत्नी मात्र आपल्या क्रीज मध्ये पोहोचण्यास थोडासा विलंब लावला. उर्वरित काम गोलंदाजांनी पूर्ण केलं आणि कुणाल हत्नी जो अनबिटन होते मागची जोडी, ती जोडी मात्र काहीही धावसंख्या बनवायच्या आधी माघारी परतलेली आहे. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. यावेळेला मात्र कव्हर स्वीपर क्षेत्ररक्षक नाहीये, त्या ठिकाणी त्याचा फायदा उचलला जातोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 मारे शाबास, चौकार. दोन चेंडूवर एकही धाव न आल्यानंतर तंतर मात्र पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातो. जोरदार प्रहार, परंतु या वेळेला काय घडते बघा मैदानामध्ये. थोडस नशीबबाजी उलट्या दिशेने जाते. सुनीलचा फटका मात्र चांगला होता. धाव मात्र त्याच्यावर फक्त आणि फक्त एकच धाव लिहिली गेली होती. 1 धाव मिळते आणि धावसंख्या धावफलकावर आपण बघतो शुभम कानमोरे अतिशय चांगलं या ठिकाणी गुणलेखन करताना प्लस टायमरची सुद्धा भूमिका, एकाच वेळेला 2 भूमिका बजावताना दिसतात आणि सांगतात आम्हाला की 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नंतरचा जो सामना होणार आहे तो जुन्या चेंडू म्हणजे खेळलेल्या चेंडूंवर होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. लाठी संघ आणि त्यांच्या अपोजिट असलेला समा वॉरियर्स संघाने सुद्धा. आणि आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे वेळेचा अभाव जर आला, षटकं कमी करावी लागली तर मात्र आपण ती कमी करणार आहोत, परंतु प्रयत्न करणार आहोत आजचा लॉट्स पूर्ण करण्याचा. आणि उद्याचे जे 2 संघ आहेत, सुरुवातीचे जे 4 संघ सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. उद्या पहिला चेंडू 9:30ला, आज उद्घाटन. यामध्ये जोरदार मारण्याचा प्रयत्न, सुशांत चेंडू खाली येतोय आणि सुशांत मात्र मिस करतोय चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला असला
तरी सुद्धा चालण्यासारखं आहे ते संतोष मयेकर 11 संघाला, कारण त्यांचा महत्वपूर्ण फलंदाज यावेळेला बालंबाल बचावला जातोय आणि एक धाव मिळते. आणखी अतिरिक्त ती अतिसंघाला आपल्याला 13वा झेल सुटला जातोय. असं वाटलं होतं की सुशांत सहजरित्या चेंडू पर्यंत पोहोचलाय, परंतु त्याला झेलामध्ये त्याचं कन्व्हर्शन करण्यात अपयश आलं आणि फायदा झालेला आहे सुनील मयेकरच्या संघाला, कारण सुनील बानकर वाचलेला आहे. संतोष मयेकर संघाला सुनील बानकर वाचलेला आहे. त्याचा धावसंख्या आहे 6 धावा. आणि पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलेला, या वेळेला करेक्शन प्रॉपर आहे, फटका प्रॉपर, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स. तब्बल 10 धावा लागलेल्या आहेत. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 2-3 फटके यशस्वी ठरले, त्यातल्या 2 फटक्यांवर 2 चौकार लगावले, एका चेंडूवर डिक्लेअर न धाव मिळाली आणि एक फटका त्याचा फसला. अशा प्रकारे 3-4 अटेम्प्ट केले, त्यातले 3 योग्य ठिकाणी लागलेले आहेत. म्हणजे इक्वेशन बघितलं तर स्विच हिटचा चांगला वापर करताना दिसलेला आहे तो सुनील बानकर. डावखुरा फलंदाज ऑलरेडी त्याच्याकडे आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला सुनीलने. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. म्हणजे जे टार्गेट आहे, रिक्वायर्ड टार्गेट, त्याच्या जवळपास पोहोचलेला आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित होतं. त्या धाव्या मात्र आलेल्या नाही आहेत आणि महत्वपूर्ण फलंदाज त्यांचा कुणाल माघारी परतलेला आहे. तरी सुद्धा जास्त दडपण न घेता ते खेळण्याचा प्रयत्न करतायत. नागेश शीद त्यांच्या पाठीमागे बोलतोय. जरी या मॅच मध्ये तो कर्णधार नसला या टुर्नामेंट्स मध्ये, तरी सुद्धा तो कर्णधार पेक्षा काही कमी नाही आहे. गुणवत्ता खूप ठासून भरलेली आहे त्याच्यामध्ये. 20,000 रुपयांच्या पॉइंट्सवर, 20,000 पॉइंट्सच्या बोलीवर 2 ते 3 संघांनी त्याला घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी नशिबाचा कौल, जी चिठ्ठी होती ती लागली एमडी वॉरियर्स संघाच्या बाजूने आणि यंदाच्या मोसमात एमडी वॉरियर्स संघातून खेळताना तो दिसणार आहे. 2 वर्ष आपण बघितलं उसेद 11 संघाचा कर्णधार होता, मराठा अरेबियन संघाचा कर्णधार होता तो. एक विजेतेपद सुद्धा प्राप्त केलं त्यामध्ये. परंतु अजय मयेकर काय करत होता, काय कुठे मारावा फटका, मिड विकेटच्या क्षेत्रात मारावा, नंतर त्याने प्रयत्न केला होता की एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मारावा, परंतु त्याचे दोन्ही प्रयत्न फसले. बॅटची खालची कडा गेली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू जाऊन विसावला. एकही चेंडू झालेला नाहीये. दुसऱ्या षटकासाठी शंतनू पेडणेकर, ज्यांनी फलंदाजी करताना चांगली कामगिरी केली एमडी वॉरियर्स संघासाठी, तोच आता गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय, थोडासा फलंदाज मारण्याचा प्रयत्नात चकतोय. अजयला मात्र असं वाटतं की बॅट त्याच्याकडे 15 ते 20 किलोची आहे की काय, बॅट उचलण्यासाठी त्याला खूप अवघड प्रयास करावे लागतात. पुढचा चेंडू शंतनूचा. हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूप बाहेर टाकला होता. चेंडू वळलेला आहे, पंचांना दर्शवतोय तो की चेंडू माझा वळलाय, स्लिप स्पिन झालेला आहे, लेग ब्रेक पद्धतीचा आहे, ऑफ ब्रेक पद्धतीचा डावखुऱ्यापणासाठी, परंतु तो टप्पा टाकलेला आहे तो ऑफस्टंपच्या खूप बाहेर आहे. जो आतमध्ये बॉल जातोय तो वाईड लाईनच्या आतमधून जातो, असं पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. त्याच्यामुळे वाईड बॉल दर्शवला जातोय. धावसंख्या झाली 11 धावा. पुन्हा एकदा खडे खडे खेळणे की कोशिश, कोणत्याही प्रकारचं पायांचं फुटवर्क नाही आहे. अतिशय खराब फलंदाजी आपल्याला बघायला मिळते अजय कडून, कारण संघाचा कर्णधार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. परंतु 3 चेंडू निर्धाव केल्यानंतर जेवढे निर्धाव चेंडू जातील तेवढं संघावरील आणि स्वतःवरील सुद्धा प्रेशर वाढत जाणार. प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्हाला 1 धावा, सिंगल धाव काढायची आहे, सिंगल किंवा नंतर एखादा चेंडू बॅटवर घेऊन मोठा फटका मारायचा, अशा पद्धतीची फलंदाजी आवश्यक असताना आपण बघतोय प्रेशर मध्ये फटके मात्र मिळत नाहीयेत. 1 धाव मिळालेली आहे. एक धाव गेली तरी एमडी वॉरियर्स संघ बघणार की ठीक आहे, चालण्यासारखं आहे. धावसंख्या आपण बघतो हतबलकावर वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 12. 14 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आमचे या ठिकाणी ऑनलाईन गुणलेखक आहेत मिस्टर यश पालवणकर सांगतायत की 14 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे टार्गेट जे आहे रिक्वायर्ड रन रेटचं ते मात्र खूप मोठं वाढत चाललेलं आहे. आवाक्या बाहेर वाहण्याच्या अगोदर चांगली फलंदाजी करावी लागेल अजय मयेकरला. त्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूत 2 मोठे फटके येणं अतिशय आवश्यक आहे.
परंतु तसं काही होत नाहीये, कारण शंतनू वेगवेगळ्या टप्प्यावर अचूक पद्धतीने चेंडू टाकतोय, शेवटच्या क्षणाला बोट फिरवतोय, चेंडूला वळवतोय, गिरक्या खेळतोय, फलंदाजाला गिरक्या घ्यायला भाग पाडतोय, एकेरी धाव जाते, सिंगल धाव जाते, धावसंख्या बघतोय 1 ने वाढते, धावसंख्या झालेली 13 धावा. 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 13 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे तब्बल. टार्गेट जे वाढलेलं असलं तरी अवाक्याबाहेरचं नाहीये, हे टेनिस क्रिकेटने कित्येक वेळा दाखवून दिलेलं आहे. मोठा फटका मारण्याचा अद्यापही प्रयत्न केला जातोय. पूर्णच्या पूर्ण 6 चेंडू खेळला आणि 6 चेंडूत फक्त आणि फक्त 2 धावा आणि 1 वाईडची बॉल. असे काय गोलंदाजी केली बघा. फलंदाजी करताना 19 धावा काढल्या शंतनूने आणि गोलंदाजी करताना फक्त 3 धावा केलेल्या आहेत. जर सामना एमडी वॉरियर्स जिंकला तर नक्कीच एमडी वॉरियर्स संघाचं त्यामध्ये 90% योगदान शंतनू पेडणेकरचं असणार आहे. परंतु बघूया, क्रिकेट इथेही संपत नाहीये, मॅच संपत नाहीये, कारण शेवटचा चेंडू पडत नाहीये किंवा शेवटची धाव निघत नाहीये, तोपर्यंत सामना संपलेला नाहीये. बारा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. सुनीलला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल, दमखम दाखवावं लागेल, आपलं 100% नाही तर 200% द्यावं लागेल, कारण तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला येतोय गोलंदाज मिलिंद पाटील येतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती, याही मॅच मध्ये त्याच्याकडून तीच अपेक्षा असणार आहे, कारण 12 चेंडू आणि 36 धावा. सुनील ज्या वेळेला आपल्या बेस्ट फॉर्मर मध्ये येईल त्यावेळेला मात्र ही धावसंख्या तेवढी अवघड वाटणार नाहीये, कारण कित्येक सिच्युएशन मध्ये सुनीलने 12 चेंडूत 36 धावा, 12 चेंडूत 40 धावा, 45 धावा अशा काढलेल्या आहेत आणि ती त्याची फलंदाजी त्याला ह्या मॅच मध्ये नक्कीच करून दाखवावी लागणार आहे. कालभैरव लाठी आपला चेंजेस दाखवण्यासाठी या ठिकाणी प्लेइंग 11च्या लिस्ट मध्ये चेंजेस करण्यासाठी यायचं आहे. कर्णधार किंवा प्रतिनिधी पाठवा, चेंजेस काय असेल ते करून टाका. 1 चेंज कंपल्सरी आहे सेकंड राऊंड साठी. बारा चेंडू 36 धावा असताना मिलिंद पाटील गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिल्या चेंडूवर चांगला स्क्वेअर कट केला होता विश्वनाथ गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पंचराम हाले यांचा इशारा आलेला आहे. इट्स अ डिक्लेअर 1 रन. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने मारते. धावसंख्येत वाढ झाल्यानंतर आपण बघतोय 11 चेंडूत 35 धावांची आवश्यकता आहे. 35 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 11 डिलिव्हरीज. अतिशय रोमांचक अवस्थेत येतोय का सामना. सुनील कशा पद्धतीने फलंदाजी करेल, मिलिंद त्याला कशा पद्धतीने रोखणार आहे बघणार आहोत आपण. मोठे फटके बघण्यापासून प्रेक्षक मात्र या ठिकाणी वाट बघतायत, परंतु मोठ्या प्रेक्षक फटका मारण्यासाठी वाट बघावी लागत नाहीये, तर सुनीलच्या बॅट मधून मोठा फटका लगेच ताबडतोब निघतोय. मोठा फटका, षटकार. तर थोडासा जो दबाव आहे तो गोलंदाजावर येतोय आणि त्या गोलंदाजाच्या दबावाखाली आपण बघतो 1 वाईड बॉल आपण बघायला मिळालेला आहे. 1 वाईड बॉलची नोंद करण्यात आलेली आहे गुणलेखकाद्वारे आणि तब्बल ह्या स्पर्धेमधील कितवा वाईड बॉल आहे तो सांगतोय, तर 39 वाईड पडलेले आहेत आणि या धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 21 धावा. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेतली की काय समजत नाहीये. बाईच्या स्वरूपात 1 डिक्लेअर, बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आलेली आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू होते. फलंदाजाचं फुटवर्क आपण बघितलं थोडंसं चेंज झालेलं आहे. 1 धाव धावसंख्येवर वाढ झाली.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि यावेळेला क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करत नाहीये. त्या ठिकाणी नीरज पुन्हा एकदा सुरेख झेल घेतोय. सुनील बानकरची केली समाप्त. आपला अजूनही टीम चेंजेस करायला प्रतिनिधी आलेला नाहीये. सामना संपायच्या अगोदर यायला पाहिजे, कारण नाव चेंजेस हे करणं गरजेचं आहे या ठिकाणी. त्यामध्ये अपडेट करण्यासाठी त्यासाठी आपण कर्णधार आपला प्रतिनिधी पाठवा कोणता चेंजेस आहे ते करण्यासाठी. परंतु विकेट गेल्यानंतर सुनीलची थोडासा दबाव निर्माण होतोय, कारण आता शिल्लक आहेत ते चेंडू 8 आणि आवश्यकता आहे ती 27 धावांची. या 2 चेंडूंवर जर एखाद दुसरा षटकार आला असता तर सुनीलने मात्र सामन्याचं पारडं बदलवलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. परंतु सामना इथेही संपलेला नाहीये. 8 चेंडू आणि 27 धावा असताना नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आलो होतो सुयोग ठाकूर. सुयोगकडे सुद्धा क्षमता आहे फलंदाजी चांगली करण्याची. युनिक थळ संघ, युनिक बाबदेव युनिक थळ संघाचा खेळाडू. पुन्हा अंदाज आलेला नाहीये आणि तो सुयोग आला आणि सुयोग चालला. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 अतिशय चांगले फलंदाजांना बाद केलं या गोलंदाजाने. आणि तो आता मात्र मिलिंद पाटील 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना बाद केल्यानंतर मिलिंद इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. 2 फलंदाज बाद होऊन माघारी परतलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय प्रशांत धनबा. चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी कशा पद्धतीने करेल, कारण चेंडू शिल्लक आहेत 7. गरज आहे 27 धावांची. मोठा फटका मारतोय चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आणि हॅट्रिक पूर्ण केली जाते. या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक. परंतु 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अभी तक तो सामना संपलेला नाहीये, कारण संघाचा कर्णधार ज्याला मागच्या षटकामध्ये थोडीशी फलंदाजी करायला अडचण आली होती, परंतु त्याच्याकडे क्षमता आहे आणि तो यावेळेला दाखवून आणच अशी अपेक्षा केली जाते त्यांच्या पाठीरांकडून, कारण 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न, पण क्या बात है, एमडी वॉरियर्स संघ वॉरियर्स प्रमाणे लढतात आणि अतिशय चांगले या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा होते. अतिशय चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद.
असं वाटलं होतं की सामना सहजरित्या जिंकतील संतोष मयेकर 11 संघ, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी शंतनूने आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. नंतर मिलिंदची हॅट्रिक महत्त्वपूर्ण ठरली आणि अतिशय चांगला खेळ त्यांच्या सर्व खेळाडूंनी एखाद्या लढवय्या संघासारखा खेळलेला आहे. नागेश शीर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखी जेल एक होतोय आणि हे दुसरा यावेळेला हॅट्रिकच्या आणखी एक फलंदाज माघारी परततोय. चिंतामणी यावेळेला आणखी एक फलंदाज बाद झाला आणि हाराखिरी पत्करली आहे ती संतोष 11 मयेकर संघाने. कारण खूप मोठं आता मात्र आव्हान अवघडल्यासारखं वाटायला लागलेलं आहे आणि या स्पर्धेमधील दुसरा क्वालिफाईंग होणारा संघ MD वॉरियर्स असण्याची शक्यता 99% झालेली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, हॅट्रिक होते की का असं वाटत असतानाच चेंडू थोडासा साइड लाईनच्या बाहेरून जातोय क्षेत्ररक्षकाच्या. एक धाव मिळते, एकही धाव काढली जात नाहीये ना, एक धाव काढली जाते आणि आता आवश्यकता आहे ती 2 चेंडूंमध्ये तब्बल 24 धावांची, 25 धावांची आणि खूप अवघड आव्हान आहे. आणि तब्बल MD वॉरियर्स संघ हा दुसरा क्वालिफाईंग झालेला संघ ठरतो या स्पर्धेमधील. जबरदस्त देर आहे पर दुरुस्त नाही आहे, देर किती आते आते अशा प्रकारचा हा षटकार. शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट्स प्राप्त करतोय गोलंदाज नीरज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सर्व गोलंदाजांनी केली आणि खूप खूप अभिनंदन MD वॉरियर्स वायशेत संघाचं. अतिशय चांगला खेळ करून दाखवला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये आणि क्वालिफाईंग झालेला दुसरा संघ ठरतो तो पुन्हा एकदा लागोपाठच्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये MD वॉरियर्स वायशेत. अंकुश पाटील यांचा हा संघ आहे आणि तो अंतिम 8 साठी सुपर 8 साठी क्वालिफाईंग करतोय. जुने सामने चेंडू असतील, हे चेंडू आपण घेऊन जायचं आहे.